आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मृणाल दुसानीस मनपूर्वक स्वागत करते. जोडी तुझी माझी या विशेष भागांमध्ये सध्या आपण अशा जोडप्यांना भेटतोय ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाली आहेत किंवा त्याही पेक्षा जास्त काळ लोटलाय. आज आलोत आपण सांगलीत आणि आज आपण भेटणार आहोत श्रीयुत दत्तात्रय जोशी आणि सौ सुनंदा जोशी यांना. त्यांच्या या सहप्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यांचे अनुभव शेअर करणार आहोत त्यांच्याच सोबत. चला, आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात आधी तर मला हे सांगा की किती वर्ष झालीत लग्नाला? 50 वर्ष होऊन गेले. 50 वर्ष होऊन 17 मे 1960. अच्छा, म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त काळ. 51 वर्ष होऊन गेले. 51 वर्ष झाली आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. छान वाटतंय. बस एवढंच सांगणार? आता छान हा शब्द इतकं चांगला आहे ना. आजी तुम्ही काय सांगणार? कसं वाटतंय तुम्हाला? छान लाईफ गेलं. छान लाईफ गेलं, एकदम सुखात मजेत गेलं. आनंदात सगळं छान आहे. सगळं छान आहे. सगळ्यात पहिल्यांदा कधी भेटलात तुम्ही एकमेकाला? काय होतं त्यावेळेला लग्न म्हणजे दाखवून मुलगी असंच किंवा मध्येच असायचं कोणतरी. त्याच्यापासून मुलीची माहिती मुलाची माहिती असं एकमेकांकडून मग परिचय दाखवण्याचा कार्यक्रम त्यावेळी व्हायचा. आता सगळं इतकंही नव्हतं. पण तुम्ही मूळचे कुठले आहेत बाबा? आम्ही सांगितलं. तुम्ही मूळचे सांगलीचेच आहात आणि तुम्ही पंढरपूर. तुम्ही पंढरपूरच्या. मग कसं भेटलात तुम्ही एकमेकांना? माझी आत्या असते पंढरपूर इथे सांगलीत तुमची आत्या? तिने सांगितलं मुलगा चांगला आहे. अच्छा, आत्याने सुचवलं की मुलगा चांगला आहे आणि मग त्यातून तुम्ही भेटलात. आजोबा तुम्ही बघायला गेलात जेव्हा पहिल्यांदा आजीला? हा तेच, तुम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलात म्हणजे तर तुम्ही काय प्रश्न विचारलेत आजींना? आधी प्रशिक्षण शिक्षण विचारलं, आवड निवड, स्वतःकडे किती चांगला करता. मग तुम्ही असं विचारलं म्हणजे मला जितकं ऐकून माहितीये की असं विचारतात गाणं गाता येतं का, शिवणकाम येतं का, भरतकाम येतं का, तर असं काही तुम्ही विचारलं? तेव्हा याच असतं. बरं, मग त्यानंतर तुम्ही काय पसंती लगेच नाही कळवली, नंतर कळवली? तर मग बाकी एकट्याचीच पसंती असं असतं नसतं ना. आई वडिलांना मग पसंती करतात. मग मुलगी आवडली घरच्यांना. आणि मग तुम्ही लग्न कधी झालं तुमचं? वर्षान झालं, नंतर वर्षान. अरे बापरे, मग त्या वर्षभरात तुम्ही भेटलात की नाही एकमेकाला? नाही भेटलात. मग लग्न 17 मेला झालं 1960. कुठे झालं लग्न? मग कसं वातावरण होतं, काय कसा माहोल होता? माहोल म्हणजे त्यावेळेला काय फक्त आमच्याकडे आम्ही बरेच लोक गेलो होतो. 150 लोक 200 लोक गेलो असेल. पंढरपूरला तिथे वडील प्रसिद्ध पुढारी होते. पुढारी होते? बाबूराव जोशी होते. तर त्याच्यामुळे पंढरपूरला खूप लोक जमा झाले. अच्छा, म्हणजे आजींकडून खूप गर्दी आली असेल. त्याच्यामुळे चांगलं झालं, छान झालं. रिसेप्शनही झालं. आजी तुम्ही काय सांगाल, कसं होतं तुमच्या घरातलं वातावरण? कसं होतं जेव्हा तुमचं लग्न ठरलं, लग्न व्हायचे दिवस जवळ आले होते, कसं होतं तुमच्या घरातलं वातावरण? कसं होतं? छान होतं, सगळ्यांना आनंद झाला होता. पण मला ताप यायला लागला लग्न. ताप यायला लागला म्हणजे लग्न ठरलं, घाबरला. परक्या ठिकाणी जायचं वगैरे असं, म्हणजे त्यावेळेस नव्हतं ना असं वातावरण. मग तुम्ही लग्न करून ते सांगलीत आलात? सांगली. कसं आहे तुमच्या घरी कुटुंब पद्धती कशी आहे? तुमचं एकत्र कुटुंब होतं की कसं? एकत्रच होतं तुमच्या माहेरी. आणि मग सासरी पण एकत्रच होत. सासरी. अच्छा, आजोबांकडे पण एकत्रच? हो. पण सगळ्याला माणसं वगैरे होती, नोकर चाकर सगळीकडे, दोन्हीकडे. तिकडे माहेरी पण होते, तिकडे पण होते. तिकडे पण नोकर चाकर भरपूर? काही काम करायची सवय नाही. काम करायची सवय नाहीये? अरे वा, हे मी नवीनच ऐकते. हो, पण मग तुम्ही जेव्हा म्हणजे आवड होती, आवड आहे, स्वयंपाकाची आवड होती. तर स्वयंपाक हाच मूळ मुद्दा आहे आपला आजच्या या कार्यक्रमाचा. आणि आज मला तुमच्याकडून खरंच अशा छान छान रेसिपी चाखायच्या तुमच्या हातच्या आणि शिकायच्या सुद्धा. तर तुम्ही काय रेसिपी करणार आहात? मी मसाला भाकरी दाखवणार. मसाला भाकरी आजोबांच्या आवडीची आहे? हो, आवडते, खूप आवडते आजोबांना. आणि चित्रान्ना भात, कानडी भात आहे, चित्रान्ना म्हणून तो दाखवणार. आणि भोपळ्याची गोड पराठा. तिन्ही रेसिपीज इंटरेस्टिंग आहेत, पण सगळ्यात आधी आपण मसाला भाकरी बघूया. तर काय काय साहित्य लागेल मसाला भाकरीसाठी? आधी आपण ज्वारीची भाकरी घेतली, एका डिशमध्ये ठेवली आहे आणि हे लागणारं साहित्य सांगते.
कांदा, जिरं, हिंग, हळद, मीठ, तेल, गोडा मसाला, तांबडं तिखट, मोहरी, ठेचलेली लसूण, मेथकूट आणि कोथिंबीर. आजी साहित्य तर आम्हाला सगळ्यांना कळलंय, आता पुढे काय करायचं ते सांग. हां, आता हे सगळं त्याच्यावर घालून घ्यायचं. किंवा मी हाताने घालते. बर. थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, सगळीकडे भुरभुरायचं. थोडंसं मेथकूट, थोडासा गोडा मसाला, कांदा. कांदा, एक कांदा आहे हा. अच्छा, हा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कोथिंबीर. आजी भाकर तयार झाली आपली. तयार झाली. आणखी काय करायचंय. लसणीची फोडणी द्यायची. आता आपल्याला फक्त लसणीची फोडणी द्यायची, हो ना आजी. हो हो. मग आता काय करायचं. आता काय नाही, फोडणी करते. मोहरी घातली अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरं घातलं, हिंग घालते अर्धा चमचा, नंतर अर्धा चमचा हळद घातली आणि मी सर्व लसूण घालायचं. लसूण कसा घेतला. बारीक चिरून घेतला. बारीक ठेचून घेतला आणि आता मग ही फोडणी त्याच्याला द्यायची. घालू मी. झाली असेल. अशा रीतीने आमची खमंग मसाला भाकरी तयार आहे. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा करायची असेल आणि त्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसाला भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीची तयार भाकरी, कांदा, जिरं, हिंग, हळद, मीठ, तेल, गोडा मसाला, तिखट, मोहरी, ठेचलेला लसूण, कोथिंबीर आणि मेथकूट. कृती: प्रथम ज्वारीच्या भाकरीवर थोडंसं मीठ, तिखट, मेथकूट, गोडा मसाला, कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि ठेचलेला लसूण घालून ही फोडणी भाकरीवर घालावी. आम्ही